अजून निर्णय करायची वेळ आहे म्हणजे असं सल्ला दिला होता. असं म्हणतात की परिस्थिती माणसाला शहाणपण शिकवते. कदाचित आमच्या दोघांच्या बाबतीत खरं असेल. पण हा शहाणपणा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी तुमची त्यापूर्वी इच्छा होती. तुम्ही नगर परिषदेला पण प्रयत्न केले. आता शेवटी जिल्हा परिषदेला हा योग आलाय. काय भावना आणि पुढे काय अपेक्षा? नाही, मला त्याच्यात खूप आनंद आहे. माझ्या इलेक्शनला माझा पराभव झाल्यानंतर पण मी पहिली प्रतिक्रिया दिली होती की माझ्या पराभवाचं मला वाईट वाटत नाही, पण हे दोन वेगळे ज्याचं मला जास्त वाईट वाटतंय. आता एकत्र झाले त्याचा मला खूप आनंद आहे आणि मी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर प्रत्येक गट वाईज आम्ही जेव्हा बैठक घेतली तेव्हा लोक खूप खुश आहेत. आणि म्हणून ते जे लोक म्हणतात, जे अजितदादांनी पवार साहेबांनी आम्हाला म्हणजे दादांनी आम्हाला सांगितलं त्याबद्दल कोल्हे साहेबांना आम्ही बसलो आणि एकत्र बसल्यानंतर कोल्हे साहेबांनी दादांनी सांगितलं की एकाच चिन्हावर जर गेलं तर तिथं अजून आनंद झाला. म्हणून आता इकडं चांगलं परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आल्यामुळं ह्या 3 जणांची आघाडीचा अलायन्स या जुन्नर तालुक्यामध्ये नंबर 1 राहील आणि 8च्या 8 जागा आम्ही जिंकू असा मला विश्वास.